पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना। भारताने अखेर पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतलाय। मध्यरात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक केलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना 21 अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आलेत। ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता ती कारवाई भारतीय सैन्याने केली आहे। बरोबर 15व्या दिवशी हल्ला करत आया बहिणींचा कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला गेलाय। ही मोहीम दहशतवाद्यांना कठोर इशारा देणारी ठरली आहे। पहिला हल्ला झाला जो मुझफ्फराबाद मध्ये करण्यात आला। एअर स्ट्राईक मधला दुसरा हल्ला हा मुझफ्फराबाद मध्ये झालाय। तिसरा हल्ला हा बहावलपूर मध्ये करण्यात आला। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया। अतिशय प्रिसिशन पद्धतीनं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 9 अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही। आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही, तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल। तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलकं आहे, म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। जरा पानी को है ना, जरा पानी को है ना।